आपण एखाद्या विचाराबरोबर लग्न करतो, एखाद्या विचाराबरोबर तेथे असतो, एका पार्टीबरोबर असतो, कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहिलंच पाहिजे. नाहीतर इलेक्शन निवडून येऊस तर एका बरोबर आणि नंतर दुसऱ्या इलेक्शनला दुसऱ्याबरोबर हा एक संदेश चुकीचा जात असतो. त्यामुळे सगळ्यांनी या बाबतीतली दक्षता घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. पण काही मतदारसंघामध्ये काही आमदार हे नक्कीच विरोधकांचा प्रचार करत असताना आपण बघू शकतो. या सगळ्या निवडणुकीमध्ये सर्व नगरसेवक जे आहेत ते सहलीला घेऊन जाण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात होता. नांदेड देगलूरचे तर नगरसेवक थेट गोव्यामध्ये बीचवरती होते, तर दुसरीकडे नाशिकचे नगरसेवक हॉटेलमध्ये होते. आज ते मतदानाला जाण्यापूर्वी एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजनांनी त्यांना संबोधित केलं. एक तर इलेक्शन कमिशन व तसंच माझा जो अंदाज आहे की कोर्टाने सुद्धा सांगितलं होतं अशा पद्धतीने कुठल्याही मतदारांना बाहेर घेऊन जाणं हे योग्य नाही. पण शेवटी आता सरकार महायुतीची आहे, इलेक्शन कमिशन हे महायुतीचं तिथं ऐकतं, BJPचं तिथं ऐकतं. त्यामुळे महायुतीचे जे घटक पक्ष असतील नाही तर भाजप असेल, कुठलीही चूक केली तर त्यांना माफ आहे. पण जर हे विरोधकांनी केलं असतं तर नक्कीच इलेक्शन कमिशननी त्यांच्यावर कारवाई केली असते. त्यामुळे इलेक्शन कमिशननी सांगूनसुद्धा महायुतीच्या नेत्यांनी कुठेही तिथं ऐकलं नाही. मतदारांना सरळ सरळ फिरायला नेलं, तिथं गोव्याला नेलं असेल, नाहीतर इतर जे काही त्यांचे शासित राज्य आहे तिथं नेऊन त्यांना हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं, रिसॉर्टवर ठेवण्यात आलं. त्यांची पूर्णपणे सगळ्या बाबतीतली काळजी तिथं घेतली गेली. शेवटी इलेक्शन कमिशन भाजपच्याच मार्गदर्शनाखाली चालत असल्यामुळे, नाहीतर भाजपचीच बी टीम असल्यामुळे शेवटी आपण अपेक्षा तरी काय करणार. संसार दुसऱ्या, आता तुम्ही म्हणाल लग्न एका बरोबर संसार दुसऱ्या बरोबर, तसाच काहीचा प्रकार दिल्लीमध्ये सध्या सुरू आहे. ठाकरेंचे ते शिंदेकडे जाताना पाहायला मिळतात आपल्याला. ऑपरेशन, कारण ते महायुतीचे देखील उमेदवार होते. कसं बघताय सगळा प्रकार? ऑपरेशन टायगर म्हणण्यापेक्षा ऑपरेशन बाजार म्हणायला काय हरकत नाही. विचाराचा बाजार ठेवलाय, निष्ठेचा बाजार केलेला आहे, माणुसकीचा बाजार इथं केलेला आहे. त्यामुळे जे कोणी बाजार करणारे आहेत त्यांनाही लाज वाटली पाहिजे आणि स्वतःचा बाजार करून घेणाऱ्यांना सुद्धा लाज वाटली पाहिजे, असं आमचं तिथं मत आहे. लग्न जर एका विचाराबरोबर एका पार्टीबरोबर तुम्ही केलं असेल तर कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर राहणं हे महत्त्वाचं आहे. नाहीतर लग्न एका बरोबर आणि दुसऱ्याच दिवशी पळून दुसऱ्याबरोबर जात असताल तर हे बरं नाही, हे योग्य नाही. विषय कसा होता की सुरुवातीला कदाचित जे काही एकनाथ शिंदे साहेब म्हणत होते की उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जेव्हा लढाई लढत होतो तेव्हा बाळासाहेब ठाकरे साहेबांची पद्धत वेगळी, उद्धव ठाकरे साहेबांची पद्धत वेगळी. ठीक आहे, त्यावेळेस काही गोष्टी चालून गेल्या, आम्ही समर्थन तिथं कुठंच केलं नाही. पण आता हे जे खासदार आहेत ते उद्धव ठाकरे साहेबांच्या कष्टामुळे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नावाने निवडून आलेले खासदार आहेत. आणि मग असे खासदार जर त्यांना सोडून जात असतील तर हे कितपत योग्य आहे? एक केस जर त्याच्यातली आपण बघितली त्यांचे म्हणजे ओमराजेंची अशी चर्चा आहे की त्यांच्याबद्दलची केस जी कोर्टामध्ये आहे आणि कुठेतरी आता निकालाला लावलेली आहे. त्यांना असं सांगण्यात आलं की तुम्ही जर सत्तेकडे गेला, नाहीतर महायुतीकडे गेला, एकनाथ शिंदे साहेबांकडे तुम्ही गेला तर निकाल हा तुमच्या बाजूली लागू शकतो. नाहीतर मग निकाल हा काही दिवस जर तुमच्या विरोधात असेल तर आम्ही काही महिने, काही वर्ष हा पुढेही ढकलू शकतो. त्यामुळे आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण असं जर घडत असेल तर मला असं वाटतं सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट जे कोणी जजेस आहेत त्यांनी याच्यावर क्लॅरिफिकेशन देणं फार महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने जर न्यायव्यवस्थासुद्धा सत्ताधाऱ्यांच्या बाजूली काही प्रमाणात वागत असेल तर हे सामान्य लोकांसाठी, लोकशाहीसाठी अतिशय घातक आहे. त्याच्याचबरोबर माझा प्रश्न एवढाच आहे, जर ओमराजेंच्या बाजूला हा निकाल लागत असेल तर विरोधात कोणाच्या जाणार आहे हाही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणारच आहे. आणि आम्हाला कळलेली गोष्ट जी आहे, 85 कोटी रुपयाला एका खासदाराची किंमत त्याच्यात ठेवण्यात आली होती. म्हणजे TMCला कुठेतरी 60-70 कोटी रुपये दिले गेले होते. इथं 85 कोटीचा आकडा आम्ही ऐकलाय. कारण का जेव्हा एकनाथ शिंदे साहेब पहिल्यांदा फुटले होते तेव्हा एका आमदारांना 25 कोटी कॅश आणि 25 कोटी तुम्ही कामातून कमवा असं सांगितलं. इथं 85 कोटी रुपये कॅश आणि आम्ही 250 कोटी विकास निधी देऊ. म्हणजे विकास निधीमधून सुद्धा तुम्ही भ्रष्टाचार करून तिथं 25-30 कोटी कमवा, म्हणजे 110 कोटीवर हे गणित तिथं गेलेलं आहे. त्यामुळे माझा प्रश्न अजून एक दुसरा आहे जो मलाही पडला आणि सामान्य लोकांनाही आहे की हे जे काही सत्तेतले पक्ष आहेत त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश येतो कुठून? त्याचं एकच उत्तर आहे,
भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात या राज्यामध्ये महायुतीच्या नेत्यांकडनं आणि पक्षांकडनं तिथं केला जातोय. मागील काही याच्यानंतरून ऑपरेशन तुतारी हा. हे देखील सुरू होते अशी देखील एक चर्चा सुरू झालेली आहे, कारण की तर तुमच्याही सुमित्रा पवार खासदारांशी देखील आहेत त्या संपर्क जो दिल्लीमध्ये आहे तो गेल्या साधला जात त्यामुळे होता. चर्चा सुरू अनेक आहे. बातम्या आलेल्या होत्या. काय झालंय 2029ला भाजप सत्ता या देशामध्ये आणू शकत नाही हे कुठेतरी त्यांना कळलेलं आहे आणि मग त्या अनुषंगाने डिलिमिटेशन आपल्याला करावंच लागेल. डिलिमिटेशन म्हणजे काय, जसं गावचं इलेक्शन असतं, गावामध्ये आपले जे काय वॉर्ड असतात मनानुसार सत्तेतले जे लोक आहेत, जे काय सरपंच उमेदवार आहेत ते त्यांच्या म्हणण्यानुसार तिथं तहसीलदारला हातात घेऊन तिथं आखणी करत असतात. तसंच नगर परिषदला केलं जातं, महानगरपालिकेला केलं जातं. तीच गोष्ट आता खासदारांच्या बाबतीत त्यांना करायची आहे. खासदारांचा आकडा वाढला तर मतदारसंघ खासदारकीचे असे फोडायचे जसं आसामला फोडलेला आहे, जेणेकरून भाजपला फायदा झाला पाहिजे. म्हणजे कुठं ना कुठं